रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प सन 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब. विषय शिक्षिका प्राध्यापिका श्रीमती गाडे SS. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी वाणिज्य. प्रकरण 4, व्यवसाय संघटनांचे प्रकार, भाग 1. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागील तासाला खाजगी क्षेत्रातील शेवटची संस्था म्हणजेच संयुक्त भांडवली संस्था, त्याला दुसरं नाव आहे कंपनी किंवा प्रमंडळ असेही म्हणतात. तर मागील तासाला आपण संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तर आज आपण कंपनीचे किंवा संयुक्त भांडवली संस्थेचे गुण व दोष पाहणार आहोत. त्याचबरोबर संयुक्त भांडवली संस्थेचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय ते पाहू. संयुक्त भांडवली संस्थेला दुसरं नाव आहे कंपनी. कंपनी ही व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली ऐच्छिक संस्था असून यामध्ये सर्व व्यक्ती भाग भांडवलाच्या स्वरूपात योगदान देतात. कायद्यानुसार चालणारा विशिष्ट व्यवसाय होय. संयुक्त भांडवली संस्थेचे एकूण भांडवल हे भाग भांडवल म्हणजेच आपण त्याला शेअर कॅपिटल म्हणतो, हे भाग भांडवल म्हणून ओळखले जाते. हे भाग भांडवल लहान लहान विभागात विभागलेले असते. परंतु भारतामध्ये संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी कंपनी कायदा 2013 नुसार होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी म्हणजे काय तर एक स्वेच्छेने स्थापन झालेली एक संघटना असते आणि संघटना स्थापन होण्यासाठी सर्व व्यक्ती एकत्र येतात आणि नफा मिळवला जातो. त्याचबरोबर भांडवलामध्ये भाग म्हणजेच आपण शेअर कॅपिटल भाग भांडवल म्हणतो. भाग भांडवले छोट्या छोट्या विभागलेले असतात. त्यामुळे हे भाग हे हस्तांतरणीय असतात. हस्तांतरणीय का असतात तर त्याच्या ज्यांनी भाग खरेदी केलेले आहेत त्यांच्या वारसाला ते हस्तांतरणीय केले जातात आणि त्यामुळे ज्यांनी भाग खरेदी केलेले आहे त्याच लोकांची किंवा त्यांची मालकी ही सदस्यांची असते किंवा ज्या भागधारकांनी भाग खरेदी केलेली असते त्यांनाच त्या भागांची मालकी त्यांच्याकडे असते. त्याचबरोबर सांगायचं झालं तर कायद्याने नोंदवलेली असते. त्याचबरोबर पूर्वीच्या कायद्यानुसार म्हणजे जुना कायदा 1956 नुसार ती कंपनी अस्तित्वात आलेली असते. म्हणजेच तिला आपण प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्था असेही म्हणतात. म्हणजेच कंपनी कायद्याच्या दृष्टीने व्यक्तीने किंवा एक अदृश्य किंवा स्पर्श न करता येणारी विद्यमान व्यक्ती आहे की जिची स्थापना कायद्यानुसार समान हेतूने केली जाते. त्यामुळे तिला वैशिष्ट्य प्राप्त होते म्हणजेच कंपनी. आता यानंतर आपण संयुक्त भांडवली संस्थेचे गुण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर संयुक्त भांडवली संस्थेचे गुण मध्ये पहिला गुण आहे मोठ्या प्रमाणावर भांडवल. तर संयुक्त भांडवली संस्थेचे भाग जनतेसाठी विक्रीस खुले असतात. त्याचबरोबर भागांची दर्शनी किंमत व लाभांशाचा दर तुलनेने जास्त असतो. म्हणजेच कंपनीच्या माहिती पत्रकात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देऊन असंख्य व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना सभासद करून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणीसाठी जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी कर्ज रोख्यांची सुद्धा विक्री सुरू केली जाते. आता मोठ्या प्रमाणावर भांडवल काय आहे तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये अनेक प्रकारचे सभासद असतात किंवा असंख्य सभासद असतात. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी सांगितले की जेवढ्या भागांची खरेदी केलेली असते तेवढ्याच प्रमाणात लाभांशाचा दर हा तुलनेने जास्त असतोय आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की माहिती पत्रकामध्ये मोठ्या प्रमाणावर
असंख्य व्यक्तीशी संपर्क साधला जातो आणि जनतेकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल स्वरूपात ठेवी स्वीकारल्या जातात. त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेचे भांडवल आहे ते मोठ्या प्रमाणावर असते. दुसरं पाहणार आहे आपण गुण व्यावसायिक व्यवस्थापन. आता कंपनीचे व्यवस्थापन हे संचालकाच्या हाती असते. संचालक हे सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. ते कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवतात. आता या ठिकाणी सांगितलंय की संचालक हे सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि कंपनीच्या कारभारावर तेच नियंत्रण ठेवतात. परंतु दैनंदिन कामकाज पाहायचे असेल किंवा व्यावसायिक व्यवस्थापन जर करावायचे असेल तर कंपनीचे भांडवल हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं या ठिकाणी व्यावसायिक व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते आणि व्यावसायिक व्यवस्थापक हा कंपनीचे दैनंदिन कामकाज रोजच्या रोज पाहतो. तो स्वतःच्या व्यक्तिगत ज्ञानाचा वापर करतो आणि त्या सेवेला फायदा करून देत असतो आणि म्हणून व्यावसायिक व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा गुण संयुक्त भांडवली संस्थेमध्ये असतो. त्यानंतर तिसरा गुण पाहणार आहोत आपण विस्तारास मोठ्या प्रमाणात संधी. संयुक्त भांडवली संस्था मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करते व आकर्षक पगार देऊन व्यवस्थापकाची नेमणूक करते. आता यामध्ये सांगितलंय संयुक्त भांडवली संस्था यांचं भांडवल मोठ्या प्रमाणावरच असतंय कारण असंख्य सभासद असतात आणि यामध्ये व्यवस्थापकाची नेमणूक केलेली असते. निर्णय घेण्याचं काम तो पूर्णपणे करत असतो. भागधारकांना सुद्धा जास्त लाभांश मिळवण्यासाठी ते उत्सुक असतात आणि परिणामी कंपनीचे मोठे व आव्हानात्मक प्रकल्प असतात किंवा विस्तार संधी तयार करतात. वेगवेगळे विभाग तयार करतात आणि मोठमोठे विभाग कशामुळे तयार होतात तर कंपनीचे भांडवल हे मोठ्या प्रमाणावर आहे. भांडवल मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विस्तारास मोठ्या प्रमाणावर संधी मिळते आणि त्यामुळे कंपनीचा नफा हा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. त्यामुळे कंपनी ही कर्मचाऱ्यांची नेमणूक करते, आकर्षक पगार देते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विस्तारास करण्यास संधी निर्माण करत असते. त्यानंतर चौथा गुण पाहणार आहोत आपण जनतेचा विश्वास. कंपनी कायदा 1956 व 2013 नुसार संयुक्त भांडवली संस्थेचे कामकाज चालते. त्यामुळे कंपनीच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. आता यामध्ये सर्वात महत्वाचा आहे कंपनी कायदा जुना 1956 आणि नवीन कायदा 2013 नुसार. म्हणजे या ठिकाणी सांगितले की संयुक्त भांडवली संस्थेचे कामकाज चालते. म्हणजे दोन्ही कायद्यानुसार संयुक्त भांडवली संस्था ही अस्तित्वात आहे किंवा चाललेली असते. त्यामुळे कंपनीच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप कमी असतो कारण यामध्ये कायद्यानुसार कंपनीचे हिशोब आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट कडून तपासून घेतले जातात. त्यामुळे कंपनीमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी राहतो आणि जनतेचा विश्वास हा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण जनता ही विश्वासावर आधारलेली असते. त्यामुळे कंपनी कायदा 1956 नुसार आणि 2013 नुसारच संयुक्त भांडवली संस्थेचे कामकाज चालत असल्यामुळे जनतेचा विश्वास हा तयार होत असतो. पाचवं गुण पाहतोय आपण करात सवलत. देशाच्या आर्थिक विकासामध्ये संयुक्त भांडवली संस्था महत्वाची भूमिका पार पाडते. कंपनीला ठराविक शासकीय कर द्यावे लागतात. आता करात सवलत संयुक्त भांडवली संस्थे जर पाहिलं तर देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. म्हणजे देशाला सहकार्य करते कारण नफा मोठ्या प्रमाणावर आहे, भांडवल मोठ्या प्रमाणावर, शेअर कॅपिटल मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर तिची भूमिका काय आहे तर देशाला आर्थिक विकासामध्ये सहकार्य करणे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय मग बऱ्याच वेळेला शासकीय कर सुद्धा द्यावे लागतात कंपनीला. मग अर्थव्यवस्थेतील कंपनीच्या योगदानामुळे काही करात सूट व सवलत दिली जाते. त्यामुळे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 5 वर्ष कर माफ केला जातो काही कंपन्यांना. तर आर्थिक दृष्ट्या जर समजा मागास भागामध्ये कंपन्या असतील तर उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळेला मदत केली जाते. म्हणजे अशा ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला संयुक्त भांडवली संस्थेला करामध्ये सवलत दिली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एक हा फायदा होत असतो. त्यानंतर पुढचं गुण पाहणार आहोत आपण तज्ञांच्या सेवा. व्यावसायिक कामे पाहण्यासाठी कंपनीला तज्ञ व्यक्तींची नेमणूक करू शकते. आता
तज्ञांच्या सेवा का गरज आहे, तर व्यावसायिक भांडवल मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळं तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी लागते. मग यामध्ये कुठले तज्ञ व्यक्ती आहात, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कायदेशीर सल्लागार आहे, आर्थिक सल्लागार आहे, त्याचबरोबर हिशोब तपासणीचा आहे किंवा व्यवस्थापकीय तज्ञ आहे किंवा इंजिनियर्स आहेत, त्यानंतर जाहिरात तज्ञ आहेत, त्यानंतर विक्री तज्ञ आहेत. अशा सर्व लोकांची तज्ञांच्या सेवेमध्ये नेमणूक करावी लागते आणि मग त्यामुळे अशा व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा कंपनीला मिळत असतो. त्यामुळे कंपनी ही तज्ञांच्या सेवेमध्ये ह्या सर्व लोकांची नेमणूक करते आणि कंपनी यामध्ये फायदा मिळवत असते. त्यानंतर 7वं गुण पाहतो आपण, चिरंतन अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व लाभते. एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा तो वेडा ठरल्यास, त्याची दिवाळखोर झाल्यास त्याच्या कंपनीच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. आता कंपनीला जर पाहिलं तर चिरंतन अस्तित्व आहे. ही एक संस्था आहे, ती स्वतंत्र आहे, कायदेशीर अस्तित्व आहे तिला. आणि समजा भागधारकाचा मृत्यू झाला किंवा एखादा भागधारक वेडा ठरल्यास, त्यामुळे किंवा कंपनी जरी दिवाळखोर झाली तरी या ठिकाणी कंपनीच्या अस्तित्वावर कुठलाच परिणाम होत नाहीये. तर कंपनी सतत काम करत असते, सतत असंख्य सभासद असतात, त्यामुळे कंपनीचं अस्तित्व हे कायद्यानुसार आहे. त्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व लाभत असते आणि त्यामुळे दिवाळखोर जरी झाली कंपनी तरी तिच्यावर कुठलाही अस्तित्वावर परिणाम होत नाहीये आणि त्यामुळं कंपनीला चिरंतन आणि दीर्घकाळ टिकणारे अस्तित्व असते. कारण भागधारक असंख्य असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवल असते आणि त्याच्यामुळं जनतेचा विश्वास असतो आणि त्यामुळं या ठिकाणी जर पाहिलं तर कंपनीचा विस्तार आहे तो मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्यामुळं कंपनीचं हे चिरंतन अस्तित्व कायम राहत असते. त्यानंतर 8वा गुण पाहतो आपण, मर्यादित जबाबदारी. सार्वजनिक कंपनीमध्ये भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमतीच्या न भरलेल्या रकमेइतके असते. आता सार्वजनिक कंपनीमध्ये भागधारकांची जबाबदारी म्हणजे भागधारकांची जबाबदारी सर्वात महत्वाची आहे. मग त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमतीच्या न भरलेल्या रकमेइतके असते. आता यामध्ये सांगायचं झालं तर त्यांनी सांगितले सार्वजनिक कंपनीमध्ये त्यांनी खरेदी केलेले जेवढे भाग असतात तेवढ्या रकमेइतकेच कंपनीचे सभासदांची जबाबदारी असते आणि मग यासाठी कंपनी देण्यासाठी किंवा कंपनीची देणी देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे जबाबदार राहत नाहीये. त्यामुळे खाजगी मालमत्ता कंपनीची देण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक कंपनीमध्ये भागधारकांची जबाबदारी त्यांच्या मर्यादितच जबाबदारी असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत संयुक्त भांडवली संस्थेचे दोष. तर त्यातील पहिला दोष आहे स्थापन करण्यास कठीण. संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे असते. त्यासाठी अनेक कायदेशीर कागदपत्रांची गरज असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी शुल्क भरावे लागते. त्यामुळे ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ असते. आता यामध्ये सांगितले की संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे असते, कायद्यानुसार आहे आणि कायद्यानुसार असल्यामुळं कागदपत्रांची गरज असते आणि मग या ठिकाणी कागदपत्रांची गरज असल्यामुळं त्या ठिकाणी नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर करावी लागते आणि नोंदणी करण्यासाठी शुल्क म्हणजे फी भरावी लागते आणि त्यामुळं जर पाहिलं तर व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाहीये. त्यामुळं कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया ही खर्चिक असते आणि वेळखाऊ असते, कारण खूप वेळ जातो. व्यवसाय प्रमाणपत्र लगेच मिळत नाहीये, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते आणि त्यासाठी नोंदणी फी भरावी लागते आणि त्यामुळे यासाठी किचकट वेळ आहे, खर्चिक वेळ आहे, खूप वेळ लागतो आणि त्यामुळे कंपनी स्थापन करण्यास कठीण जाते आणि अनेक समस्या येतात. त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेतला दोष आहे तो स्थापन करण्यास कठीण असतो. बऱ्याच वेळेला भागधारक सुद्धा भांडवल असतात ते गुंतवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळे स्थापन करण्याचे कठीण जाते. त्यानंतर दुसरा दोष आहे गोपनीयतेचा अभाव. कंपनीमध्ये असंख्य भागधारक व कर्जरोखेधारक असतात. त्यामुळे जास्तीत जास्त
गुंतवणूकदारांच्या हितांची जोपासना करण्यासाठी आर्थिक वर्षामध्ये आपले हिशोब त्यांनी जाहीर करावे लागतात. आता कंपनीमध्ये असंख्य भागधारक असतात, कर्ज रोखेधारक असतात. कारण असंख्य भागधारक का असतात, तर त्यांनी भाग खरेदी केलेले असतात, त्याचबरोबर कर्ज रोखेधारक सुद्धा असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताची जोपासना करणं सर्वात महत्वाचे असतात, किंवा कंपनीला आर्थिक वर्षामध्ये आपले हिशोब जाहीर करावे लागतात. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की बऱ्याच वेळेला मग कंपनीचे महत्वाचे दस्तऐवज असतात, ते दस्तऐवज तपासणीसाठी चार्टेड CA वगैरे ठेवले जातात. परंतु नोंदणीकृत कार्यालयामध्ये कंपनीची आर्थिक परिस्थितीची माहिती स्पर्धकांना मिळते आणि त्याच्यामुळे कंपनीच्या व्यवहारामध्ये गोपनीयताचा अभाव दिसून येतो आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कंपनीमध्ये गोपनीयतेचा अभाव हा तयार होत असतो. त्यानंतर वेळखाऊ निर्णय प्रक्रिया. आता कंपनीचा मालक या नात्याने प्रत्येक सभासदाला व्यवस्थापनात भाग घ्यावा लागतो. त्यामुळे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय हे भागधारकांच्या सभेतच घेतले जातात. त्याचबरोबर कंपनीमध्ये सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका ही सर्व कागदपत्रे सभेपूर्वी 21 दिवस अगोदर पाठवावी लागतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेस विलंब लागतो. आता कंपनीचा मालक म्हणजे भागधारक असतात, त्यांनी भाग खरेदी केलेले असतात, ते मालक असतात. त्यामुळे व्यवस्थापनेत त्यांना भाग घ्यावा लागतो आणि भाग घेतल्यामुळे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते भागधारकांच्या सभेतच घेतले जातात. मग भागधारकाच्या सभेत घेण्यासाठी सभेची सूचना द्यावी लागते, सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते, प्रतिनिधी पत्र तयार करावे लागते आणि मग ही सर्व कागदपत्रे आहेत ते सभेपूर्वी 21 दिवस अगोदर तुम्ही पाठवावी लागतात. आणि मग त्यामुळे फारच वेळ लागतो आणि मग गोंधळ तयार होतो आणि निर्णय प्रक्रिया ही लांबवली जाते, निर्णय वेळेत घेतला जात नाही आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेस विलंब लागतो. त्यानंतर चौथा दोष पाहणार आहोत आपण, प्रत्यक्ष संबंधाचा अभाव. संयुक्त भांडवली संस्थांमध्ये असंख्य सभासद असतात. त्याचबरोबर वरिष्ठांनी, अधिकाऱ्यांनी कामाची दखल घ्यावी असे कर्मचाऱ्यांना वाटत असते, परंतु कंपनीमध्ये हे शक्य नसते. आता संयुक्त भांडवली संस्थेमध्ये असंख्य सभासद असतात, भाग भांडवल मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या ठिकाणी वरिष्ठांनी किंवा वरिष्ठ अधिकारी असतात किंवा अधिकाऱ्यांनी कामाची दखल घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा घेतली जात नाही, कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळेला वाट पाहावी लागते. परंतु त्यांनी सांगितले की संयुक्त भांडवली व्यवसाय संघटनेमध्ये बऱ्याच वेळेला कर्मचारी झोकून काम करत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला अडचणी तयार होतात. कंपनीचे व्यवस्थापक, संचालक सुद्धा ग्राहकाबरोबर व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करू शकत नाहीत. त्यामुळे कित्येक वेळा ग्राहकांच्या आवडीचा आणि निवडीचा विचार केला जात नाहीये आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंधाचा अभाव राहत नाहीये. बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये व्यक्तिगत संबंध असतात ते राहत नाहीयेत आणि त्यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याचे सुद्धा दोष तयार होत असतो. त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये प्रत्यक्ष संबंधाचा अभाव हा निर्माण होत असतो. पाचवा दोष आहे व्यवसायाचा खर्च अधिक. तर संयुक्त भांडवली संस्था ही व्यावसायिक संघटना आहे. ही संस्था जाहिरात व प्रसिद्धीसाठी प्रचंड खर्च करण्यास तयार असते. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर व्यावसायिक खर्च हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्यामुळे ही संस्था जाहिरात प्रसिद्धीसाठी प्रचंड खर्च तयार करण्यास असते. त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर जाहिरातीसाठी खूप खर्च येतो. त्याचबरोबर सांगितले त्यांनी प्रसिद्धीसाठी खूप खर्च येतो, व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावर करावं लागतं आणि त्यामुळे दैनंदिन खर्च असतो, त्याबरोबर पैशाची गरज असते आणि त्यामुळे जर पाहिलं तर कर्मचाऱ्यांचा पगारही असतो. अशा सर्व खर्चासाठी व्यवस्थापनेमधला खर्च आहे तो अधिक असतो आणि त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थांमध्ये व्यवस्थापनेचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर असतो. हा एक दोष त्या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर सहावा दोष आहे सट्टेबाजी. संयुक्त भांडवली संस्थेचे व्यवस्थापन संचालक पाहतात. काही संचालक कंपनीच्या महत्वाच्या अंतर्गत माहितीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेवरील विश्वास हा कमी होतो. आता यामध्ये संयुक्त भांडवली संस्थेचे व्यवस्थापन हे संचालक पाहतात आणि त्यामुळं कंपनीच्या महत्वाच्या अंतर्गत मध्ये
बऱ्याच वेळेला कर्मचारी असतात किंवा संचालक असतात, तर संचालक हे स्वतःच्या स्वार्थासाठी बऱ्याच वेळेला उपयोग करतात आणि त्याचा परिणाम आहे तो म्हणजे अचानकपणे कंपनीच्या भागांच्या किमतीमध्ये चढ उतार होतात, शेअर बाजारामध्ये त्याचा परिणाम दिसतो आणि त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेवरील विश्वास आहे तो कमी होतो आणि त्यामुळे हा एक दोष तयार होत असतो. यानंतर आपण संयुक्त भांडवली संस्थेचे प्रकार. यामध्ये कंपनीचे प्रकार 3 आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे राजधानीनुसार स्थापन झालेली कंपनी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी. तर तिसरा प्रकार आहे नोंदवलेली कंपनी. असे 3 प्रकार आहेत कंपनीचे. तर नोंदवलेल्या कंपनीचे 2 प्रकार पडतात, अमर्यादित कंपनी आणि दुसरा प्रकार आहे मर्यादित कंपनी. तर नोंदवलेल्या कंपनीचे 2 प्रकार पडतात, अमर्यादित कंपनी आणि मर्यादित कंपनी. तर मर्यादित कंपनीचे 3 प्रकार पडतात, हमीने मर्यादित कंपनी, त्यानंतर हमीने व भागाने मर्यादित कंपनी आणि तिसरा प्रकार आहे भागाने मर्यादित कंपनी. तर मर्यादित कंपनीचे 3 प्रकार. पहिला आहे हमीने मर्यादित कंपनी, म्हणजे तुम्ही जे भाग खरेदी केलेले त्याची हमी, आणि हमी आणि भागाने मर्यादित कंपनी, आणि तिसरा आहे भागाने मर्यादित कंपनी. आता भागाने मर्यादित कंपनी जी भाग मर्यादित स्वरूपाचे आहेत त्या कंपनीचे 2 प्रकार पडतात. त्यातले पहिला प्रकार आहे सार्वजनिक कंपनी आणि दुसरा प्रकार आहे खाजगी कंपनी. तर आपण भागाने मर्यादित कंपनीचे प्रकार पाहणार आहोत. तर भागाने मर्यादित कंपनीचे पुढील 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे खाजगी मर्यादित कंपनी. आता खाजगी म्हणजे आपण त्याला खाजगी शब्द वापरतो, म्हणजे त्या ठिकाणी कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी आपल्या नियमावलीद्वारे कंपनीला भांडवल असल्यास सभासदांचा भाग हस्तांतराचा हक्क निर्बंधित करते आणि सभासदांची संख्या 200 पर्यंत मर्यादित करते. म्हणजे या ठिकाणी जर पाहिला तर नवीन कायदा 2013 नुसार म्हणजेच खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी जी आहे की नियमावलीद्वारे जे नियम असतील कंपनीचे कायद्यानुसार त्या नियमावलीनुसार कंपनीला भांडवल असल्यास तर ते भांडवल सभासदांच्या भाग हस्तांतराचा भाग आहे तो हक्क निर्बंधित करते आणि सभासदांची संख्या किती असली पाहिजे, 200 पर्यंत असली पाहिजे. आणि तिचे भाग अथवा कर्ज रोखे घेण्यासाठी लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यास प्रतिबंध करत असते. तर ही अशी प्रकारची खाजगी मर्यादित कंपनी म्हणतो आपण. आणि खाजगी मर्यादित म्हणजेच आपण त्या ठिकाणी ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे भाग भांडवल सभासदांच्या भाग हस्तांतरावर हक्क निर्बंधित करत असतात. आता या खाजगी मर्यादित कंपनीचे आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे सभासदांची संख्या किमान 2. आता खाजगी मर्यादित कंपनी आहे, या खाजगी मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची संख्या किमान 2 आहे तर कमाल 200 इतकी मर्यादित असते. तर कमीत कमी 2 सभासद आवश्यक आहेत आणि कमाल 200 इतकी मर्यादित असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे वसूल झालेले भाग भांडवल कमीत कमी रुपये 1 लाख असावे. म्हणजे वसूल केलेले भाग भांडवल आहेत ते कमीत कमी किती असावे तर 1 लाखापर्यंत असावे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे कंपनीचे सभासद संचालक किंवा नातेवाईक यांच्या व्यतिरिक्त इतरांकडून ठेवी स्वीकारण्यास प्रतिबंध करते. म्हणजे कंपनीचे सभासद किंवा संचालक असतील तर नातेवाईक असतील तर यांच्याकडून ठेवी स्वीकारण्यास ती काय करते, प्रतिबंध करते. त्यानंतर चौथं कंपनीचे भाग म्हणजेच शेअर्स कंपनीचे भाग अथवा कर्ज रोखे घेण्यासाठी लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यास काय करते, प्रतिबंध करते. 5वं वैशिष्ट्य आहे सभासदांना आपले भाग इतरांना हस्तांतर करण्यावर निर्बंध घालते. म्हणजे इतरांना भाग हस्तांतर करता त्यावर काय करते, निर्बंध घालते. व आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द जोडला पाहिजे. तर खाजगी मर्यादित कंपनी ते आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द जोडते. त्याचं सभासद आहे ते 2, किमान 2, कमाल 200 इतके आहेत. भाग भांडवल त्यांचे 1 लाख रुपयापर्यंत असावेत. त्यानंतर त्यांनी लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यास प्रतिबंध केले पाहिजे. आणि ही अशी खाजगी मर्यादित कंपनीची आपण वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. आता आपण आकडा पाहणार आहोत सार्वजनिक कंपनी.
कंपनी कायदा 2013 नुसार जी कंपनी खाजगी नाही तिला काय म्हटलं जातं? सार्वजनिक कंपनी. की जी कंपनी खाजगी कंपनी की जी नाहीये तिला कुठली कंपनी म्हटली जातं? सार्वजनिक कंपनी असे म्हटले जाते. आता सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये पाहू. सभासदांची संख्या कमीत कमी 7 असते. आता ह्यामध्ये त्यांनी सांगितले की सभासदांची संख्या किती आहे? कमीत कमी 7. कमीत कमी वसूल झालेले भाग भांडवल रुपये 5 लाख त्यापेक्षा जास्त असेल तरी चालते. त्यानंतर सभासदांच्या भाग हस्तांतरावर बंधने नसतात. म्हणजे या ठिकाणी भाग हस्तांतरावर कुठल्या प्रकारचे बंधने नसतात. ठेवी स्वीकारण्यास कोणतेही बंधन नसते. म्हणजे जनतेकडून ठेवी स्वीकारत असाल तर त्या ठिकाणी बंधन नाहीये. सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेसाठी कमीत कमी 7 सभासद आवश्यक असतात, तर कमाल सभासद संख्येवर कोणतीही मर्यादा नसते. मग या ठिकाणी सभासद संख्या किती आहे? कमीत कमी 7 सभासद आवश्यक असतात आणि सभासद संख्येवर कोणतीही मर्यादा नसते. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे, सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 3 संचालक असतात. संचालक काय पाहतात? तर व्यवस्थापन करतात. तर किती संचालकांची गरज आहे? कमीत कमी 3 संचालक. आणि शेवटचं वैशिष्ट्य पाहतोय आपण 7वं, सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द हा वापरला जातो. तर सार्वजनिक कंपनीत आपल्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द वापरला जातो. म्हणजेच भागाने मर्यादित कंपनीचे 2 प्रकार पडले, खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त भांडवली संस्था याचे आपण गुण आणि दोष पाहिलेले आहेत आणि भागाने मर्यादित कंपनीचे 2 प्रकार म्हणजेच खाजगी मर्यादित कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नोटबुकमध्ये प्रश्न लिहून ठेवा. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय सांगून संयुक्त भांडवली संस्थेचे गुण आणि दोष स्पष्ट करा व फरक स्पष्ट करा मध्ये खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यांचा फरक लिहून ठेवा. धन्यवाद.